कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात गोकुळवर आता प्रशासक येणार आहे। मुंबईत महायुतीच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे स्पष्ट केले। प्रशासक येऊ नये म्हणून धावाधाव करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांचे प्रयत्न आता निष्फळ ठरले। 4 मे रोजी गोकुळच्या संचालकांची मुदत संपते। कोल्हापुरातून गेलेल्या गोकुळ संचालकाच्या शिष्टमंडळानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतलेली आहे। आपले प्रतिनिधी विजय केसरकर आपल्या सोबत आहेत। विजय, आता अखेर गोकुळवर प्रशासक येणार हे निश्चित झालंय। माधवी अगदी बरोबर आहे, कारण गोकुळच्या संचालकांची 4 मे रोजी मुदत संपते आणि जो काही संस्थांच्या चौकशीचा ससेमिरा आहे सुरू, त्यामध्ये हे सगळं प्रकरण कोर्टामध्ये गेलेलं आहे। त्यामुळे कोर्टाचा जोपर्यंत या सगळ्या संदर्भात निकाल येत नाही, जवळपास 1200 संस्थांच्या संदर्भातला जोपर्यंत निकाल येत नाही तोपर्यंत ही निवडणूक घेता येणार नाही। आणि त्यामुळे ही निवडणूक घेता येणार नसल्यामुळे प्रशासक हा म्हणजे सहकार कायद्यानुसार प्रशासक त्या ठिकाणी नेमावा लागतो आणि त्याच सूचना आहेत त्या मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत। काल आपण मुंबईत बघितलं तर महायुतीचे सगळे नेते या ठिकाणी म्हणजे चंद्रकांतदादा पाटील असतील, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर असतील, हसन मुश्रीफ असतील आणि संचालक सगळे गोकुळचे या ठिकाणी मुंबईमध्ये गेले। त्यांनी सुरुवातीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि नंतर रात्री 10 वाजता देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। त्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की आपल्याला कायद्यानुसार या ठिकाणी प्रशासक हा आणावा लागेल। ही जी कोर्टाची सगळी प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर संपून मग गोकुळची निवडणूक आहे ती आपल्याला लावता येईल। त्यामुळे कुठेतरी जे महायुतीचे सगळे नेते कोल्हापुरातून गेले होते की या ठिकाणी याच संचालकांना मुदतवाढ करून द्यावी, ही मागणी कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावलेली आहे। त्यामुळे आता गोकुळची निवडणूक कधी होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्याचबरोबर प्रशासक म्हणून नेमकी कुणाची नेमणूक होते हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। माधवी, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।